स्कूटीचा आता क्लेमचा फॉर्म पण भरला, एस्टिमेट पण काढला. आता ऑफिसर यायची वाट बघायची. आता नेमकं करावं लागते काय काय. तर राम राम मंडळी, श्लोकच्या गोष्टीतला डायलॉग आहे का. नंतर आज ही बघा सकाळी ही कशाची पांढरी रेष वडली काय माहित. मग तिथनं आपल्या क्रेझी आईस्क्रीमचा नवीन पत्ता बघा. आपली पुजारवाडी शाळा आहे ना, त्याच्याबरोबर समोर इथंच झाले. मग तिथं गेलो, त्यांच्याकडे नवीन आलं होतं आपल्या शिंदे बंधूची स्वाद बाजार आमटी आणि सांगोलची सुक्की भेळ. एक नंबर आहे, क्वालिटी तर एक नंबरच असणार. मग त्यांच्याकडनं आपल्या 5 दुधी पेप्स्या घेतल्या आणि दुकानात आलो. तेवढ्यात पहिलवान म्हणला त्याची गाडी घेऊन यायची. मग त्याच्याबरोबर गाडी घेऊन आलो गॅरेजवरनं. मग दुकानात आलो, तेवढ्यात आपली दुधी पेप्सी वाट बघत होती. मग घेतली, अमोलला पण देऊन टाकली. अमोलला पण खाल्ली आणि मला पण खूप आवडली. एक नंबर लागली दुधी पेप्सी, अमोलला पण लय आवडली. मग नंतर आपल्या मित्राच्या स्कूटीचा ना क्लेमचा फॉर्म भरायचा होता. मग फॉर्म घेतला मागवून, सगळं व्यवस्थित भरलं. कसं काय झालं ते सगळं नकाशा वगैरे सगळं काढलं. पण त्यांनी म्हणले शोरूम मध्ये जाऊन त्याचं एस्टिमेट काढून आणा. मग मी नामूल गेलो. तिथं गेल्यावर बघितलं तर ही बायोमेट्रिक मशीन तिथली बंद आहे. तर कसं असते काय माहित. मग रात्री आपली शिंदे मामाचा कोण खाल्ला, एक नंबर लागला तो पण. आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. राम राम.